टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जाफराबाद शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राजवळ महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर जाफराबाद पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। पोलिसांनी एका गाळ्यावर छापा टाकून तब्बल 6,41,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या गोपनीय माहितीनुसार जाफराबाद शहरातील आरोपी शेख जुबेर शेख अमीन यांच्या मालकीच्या गाळ्यावर प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पदार्थ जप्त केले। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये प्रीमियम ZN01 जाफरानी जर्दा, प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला, गोवा 1000, V1 टोबॅको, केशरयुक्त विमल पान मसाला, हिरा पान मसाला तसंच V1 बिग टोबॅको यांचा समावेश आहे। या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 6,41,850 रुपये असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। सदर गुटखा व पान मसाला 2 शासकीय पंचांसमक्ष जप्त करण्यात आला असून जप्त मुद्देमालाची तपासणी करून कायदेशीर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन जालना यांच्या मार्फत पुढील कार्यवाही करण्यात येते। हे कारवाई पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साळी यांच्या आदेशाने तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली आहे। जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक SS जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजधार पठाडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनावणे, सहाय्यक फौजदार देशपांडे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल गायकवाड, प्रताप सुंदडे, चंदू मस्के, संदीप भागिले, संदीप गवई आणि घुशिंगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला। जाफराबाद पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। आज रोजी माननीय अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जाफराबाद येथील महाराष्ट्र बँकेशेजारील गल्लीमध्ये एका गाळ्यामध्ये अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा त्याची साठवणूक केलेली आहे। त्यावरून त्यांच्या पथकातील प्रताप सुंदरडे आणि निखिल गायकवाड तसेच सदरची माहिती मिळताच माननीय DYSP सर नितीन कटेकर साहेब यांच्या पथकातील पोलीस स्टेशन भोकरदन येथील PSI सोनवणे व त्यांच्यासोबतील 2 अंमलदार व आमच्या पोलीस स्टेशनचे मी, आमचे PSI पठाडे, PSI पवार, पोलीस स्टेशनचे अंमलदार मस्के, संदीप भागिले, संदीप गवई असे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेजवळ शटर उघडून त्यामध्ये मुद्देमालाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रीमियम Z1 जाफरानी जर्दा, प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला, गोवा 1000 गुटखा, V1 तंबाखू, केशरयुक्त विमल पान मसाला, हिरा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा एकूण 6,41,850 रुपयाचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला आणून शासकीय पंचासमक्ष त्याची मोजणी करून जप्त करण्यात आलेला आहे। याबाबत अन्न आणि औषध प्रशासनासोबत पत्रव्यवहार केलेला असून त्यांच्याकडून या मुद्देमालाची पडताळणी होऊन त्यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। मुद्देमाल हा ज्या गाळ्यांमध्ये मिळाला तो गाळा शेख जुबेर शेख आमेर या व्यक्तीचा होता आणि त्यांनीच गुटख्याची अवैधरित्या साठवणूक केल्याची आम्हाला प्रथमदर्शनी माहिती मिळालेली आहे। त्याच्याविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर गंगावणे, जाफराबाद, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।